दुसरा आहे, देवाने मला अभिवचन दिलं आहे. प्रियांनो, पौल म्हणत आहे देवाने मला अभिवचन दिलं. कोणतं वचन दिलेलं आहे? माझा किंवा तुमचा या संकटात आमच्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही, कोणतीही हानी तो आमची होऊ देणार नाही, हे अभिवचन मला देवाने दिलेलं आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये जेव्हा वादळे व संकटे येत असतात, जेव्हा विपरीत अशी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये चहूबाजूला पसरत असते, जेव्हा काय करावं ते सुचत नसतं, जेव्हा झोप येत नाही, भूक लागत नसते, खाल्लेलं पचत नसतं, तेव्हा तुम्ही काय करायचं ठाऊक आहे? पवित्र वचनाकडे फिरायचं आहे. आपलं पवित्र शास्त्र उघडायचं आहे. कारण पवित्र शास्त्रात जे भरलेले आहेत ते वचनं आहेत, देवाच्या प्रतिज्ञा आहेत, अभिवचनं आहेत. आत्मिक जीवनामध्ये संघर्ष येतील, सेवेच्या जीवनामध्ये संघर्ष येतील. माझ्या जीवनामध्ये देखील अनेकशे संघर्ष आहेत. जेव्हा मी या संघर्षांमधून जात असतो तेव्हा मला शांती देणारं कोण आहे ठाऊक आहे? परमेश्वराने दिलेले वचनं व त्याच्या प्रतिज्ञा. तुमच्या संघर्षांमध्ये, तुमच्या परिश्रमांमध्ये तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन परमेश्वराचं वचन उघडून त्या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला कोणतं अभिवचन देत आहे हे जर तुम्हाला समजून आलं तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज भासणार नाही. अनेकदा आमच्यातील बरेचसे लोक ते देवाच्या उपस्थितीमध्ये जात देखील नाहीत, परमेश्वराचं वचनही ते वाचत नाहीत आणि कित्येकदा ते परमेश्वराच्या वचनावर मनन करत नाही. यामुळे ते जाणू शकत नाही की परमेश्वराची योजना त्यांच्यासाठी काय आहे, त्याचे अभिवचन कोणते आहेत. एक सेवक म्हणून, एक वडील म्हणून, एक पती म्हणून, एक पाळक म्हणून, एक प्रचारक म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पुढे जात असतो तेव्हा सैतान आणत असलेल्या सर्व परीक्षा असतील किंवा संघर्ष असतील, या सर्वांमध्ये जर मी आज उभा राहून वचन सांगत आहे तर हा सतीश कुमार यांचा काही मोठेपणा नाहीये, तर याचं सर्व श्रेय कोणाला आहे माहीत आहे? परमेश्वराने जे अभिवचने मला दिली आहेत त्याचीच ती महानता आहे. कोणतीही समस्या डोकं वर काढते तेव्हा सर्वात प्रथम मी काय करतो माहीत आहे? देवाकडे जात असतो. गुडघे टेकून मी परमेश्वराला विचारत असतो, देवा तू मला एक वचन दे, तू मला केवळ एकच वचन दे, त्या वचनाच्या द्वारे मी जगेल. एक वचन मला दिलं तर पुरेसं आहे, त्याच्या सोबत मी माझ्या जीवनामध्ये या संघर्षांशी, या समस्येशी सामना करेल, कारण तुझं वचनच मला विजय प्राप्त करून देईल. तुझं हे वचनच मला हिम्मत प्राप्त करून देईल. तुझं वचनच मला डोंगरासारखी ताकद देईल. जेव्हा गल्ल्यात युद्धासाठी पुढे येऊ लागला तेव्हा दावीद काय म्हणाला माहीत आहे? तू तलवार व भाला घेऊन येत आहे, परंतु मी तर सेनांचा यहोवा परमेश्वर याच्या नावाने तुझ्याशी युद्ध करण्यास येत आहे. दावीदाची हिम्मत म्हणजे परमेश्वर होता. दावीदाची हिम्मत परमेश्वराचं अभिवचन होतं. तुम्ही दुःखांमधून, अडचणींमधून, कष्टांमधून, अश्रूंमधून जात आहात का? तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाऊ इच्छित आहात का? आपल्या किनाऱ्याला पोहोचू इच्छित आहात का? तर देव तुमच्याशी बोलेल. पास्टर, परंतु देव कसा बोलतो? तुम्ही त्याचं वचन वाचा. पण वचनातून तो कसा बोलेल पास्टर? त्यावरती तुम्ही मनन करा. परमेश्वराचे अद्भुत असे अभिवचनं, सर्व अभिवचनं जर तुम्हाला एकाच अध्यायात पाहिजे तर स्तोत्र संहिता यातील 37 अध्याय तुम्ही वाचा. त्या 37व्या स्तोत्रामध्ये भरपूर असे देवाचे अभिवचनं तुम्हाला दिसून येतील. अद्भुत असे वचनं तुम्हाला त्या ठिकाणी वाचण्यास मिळतील. आमची तरण्याची आशा आता हळूहळू जाऊ लागली असं बोलल्यानंतर पुढे येऊन मात्र तो बोलत आहे, आपल्याला काही होणार नाही, आपण सुरक्षितपणे किनाऱ्याला जाऊन पोहोचू. पण तू कसं बोलू शकतोस? रात्री देवाने मला दर्शन दिलं, त्या देवाची उपस्थिती माझ्या सोबत आहे. तू कसं सांगू शकतोस की देवाने तुला अभिवचन दिलेलं आहे, तुला किनाऱ्याला पोहोचवेल असं बोलला आहे? हे तू कसं सांगू शकतो? परमेश्वराकडे माझ्या प्रती एक मोठी योजना आहे. देव मला म्हणाला, पौला तुझ्या प्रती माझ्याकडे एक योजना आहे, तुझ्या प्रती माझा एक उद्देश आहे. हे वादळ किंवा मग ही विपत्ती, हे प्रचंड तुफान तुझं काही करू शकणार नाही. पण कसं देवा? कारण तुझ्याबद्दल माझ्याकडे एक योजना आहे व ती योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. यामुळे तुझ्या प्रती माझ्याकडे एक संकल्प आहे, एक विचार आहे, एक योजना माझ्याकडे आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी एक उद्देश आहे. तो उद्देश भले काहीही झालं तरी देखील मी तो पूर्ण करणार आहे. देवा, मग हे वादळ, हे तुफान, हे तुझं काहीच करू शकणार नाहीत. हे वादळ आणि हे वारं तुझं काहीही
करू शकणार नाही. कशामुळे? तुझ्याप्रती माझ्याकडे एक योजना आहे. तुझ्याबद्दल एक मोठा विचार आहे. तू केवळ सामान्य लोकांनाच नाही, राजे आणि अधिकारी यांना देखील माझं शुभवर्तमान सांगशील. तुझ्याबद्दल उत्तम असा उद्देश मी राखून ठेवलेला आहे. हे वादळ हे तुझं काही करणार नाही. तुमच्यातील किती लोक विश्वास ठेवतात की तुमच्याप्रती परमेश्वराची एक उत्तम योजना आहे? विश्वास ठेवणारे आपले हात दाखवा. तर मग तुमच्याप्रती मोठ्या उद्देश आणि योजना बाळगणारा देव कशामुळे निर्दयपणे तो तुम्हाला मध्य समुद्रामध्ये अशाच प्रकारे सोडून देणार? तो देव तुम्हाला बुडू देणार नाही. का माहित आहे? कारण तुम्ही हात दाखवला ना. देवाकडे माझ्याप्रती उत्तम संकल्प आहेत. तर मग तुमच्याप्रती देवाकडे उत्तम योजना आहे, तर तो कशा प्रकारे तुमच्या जीवनाला मध्य समुद्रामध्ये बुडू देणार आहे आणि तुमच्या जीवनाचा नाश होऊ देणार? तो देव तुमच्या जीवनाचा कधीही नाश होऊ देणार नाही. का माहित आहे? तुमच्याप्रती देवाच्या उत्तम योजना आहेत. त्याचं जीवन त्या वादळ आणि संकटामध्ये बुडून जाऊ नये यासाठी सर्वात प्रथम एक आत्मिक नांगर टाकलं. ते नांगर म्हणजे काय होतं? देवाची उपस्थिती होती. नंतर दुसरं नांगर टाकलं. ते कोणतं होतं? देवाचं अभिवचन होतं. व तिसरं नांगर त्याने टाकलं. ते काय होतं? देवाची योजना. जे आत्मिक लोक नव्हते त्यांनी जहाज बुडू नये म्हणून समुद्रामध्ये 4 नांगर टाकले असं बायबलमध्ये आहे. परंतु आत्मिक जीवनामध्ये पौलाने वाहून जाऊ नये यासाठी त्याने देखील 4 नांगर टाकले आहेत. पहिलं म्हणजे परमेश्वराची उपस्थिती. हे नांगर त्याने त्या ठिकाणी टाकलं. देवाचं अभिवचन म्हणजे देवाचं वचन, हेही नांगर त्याने टाकलं. परमेश्वराची योजना म्हणजे देवाची इच्छा आहे. प्रत्येक क्लेशांच्या पाठीमागे देवाचा उद्देश आहे. आज तुम्ही कोणत्या संकटामधून जात आहात, कोणत्या आर्थिक अडचणीमधून चाललेले आहात, ज्या आजारामधून, ज्या विपत्तीमधून तुम्ही जात आहात, भाऊ आणि बहिणींनो, या सर्वांच्या पाठीमागे परमेश्वराची एक उत्तम अशी योजना आहे. बायबल सांगतं, जे देवावरती प्रीती करतात म्हणजे त्याच्या कृपेने ज्यांना पाचारण केलेलं आहे, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून त्यांच्यासाठी कल्याणकारकच ठरतात. आज तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही विरोधात घडत असताना दिसत असेल, सर्व काही संकटाप्रमाणे भासत असेल, तुमचा नाश होत आहे अशा प्रकारे दिसून येत असेल, पण या सर्वांमागे परमेश्वर त्याची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला न्यायचं तेथपर्यंत तो नेणार व निश्चित तुमच्या जीवनामध्ये जे बक्षीस द्यायचं आहे तो तुम्हाला निश्चित देऊन राहणार. कारण अन्याय करण्यासाठी तो कोणी मनुष्य नाहीये. एक दिवस जॉर्ज व्हाईटफील्ड नावाचे परमेश्वराचे सेवक देवाच्या सुवार्तेची घोषणा केल्यानंतर काही लोकांनी त्यांना अर्पणे दिली. त्यांनी काही शिक्के त्यांना दान म्हणून दिले. त्यांच्या सेवेकार्यासाठी ते अर्पण अतिशय गरजेचे होते. आशा तर खूप होती, परंतु जे अर्पण त्यांना मिळाले ते अतिशय थोडेसे होते. ठीक आहे असा विचार करून ते पैसे आपल्या कोटमध्ये टाकून घोड्यावरती ते लंडनच्या दिशेने येऊ लागले. अशा प्रकारे जंगलाच्या मार्गाने लंडनच्या दिशेने जेव्हा ते जाऊ लागले तेव्हा अचानक रस्त्यामध्ये डाकूंनी त्याला धरलं. तुझ्याकडे काय आहे सांग? माझ्याकडे काहीही नाहीये. आता मी वचनाची सेवा करून आलो. काही लोकांनी मला अर्पण दिले, तेवढेच माझ्या कोटमध्ये आहेत. ते पैसे आम्हाला दे. माझी सेवा जर पुढे न्यायची आहे तर हे जे अर्पण आहेत माझ्या सेवेकार्यासाठी अतिशय गरजेचे आहेत. जे अर्पण मिळालं ते अतिशय कमी आहे, पण ते अर्पण माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आता ते अर्पण देखील ते लुटारू लुटून घेत आहेत. एकीकडे मनामध्ये निराश होत असतानाच आपल्या पॉकेटमधील सर्व अर्पणे त्यांनी त्या लुटारूला देऊन टाकलं. ते लुटारू त्यांचे अर्पण घेऊन जाऊ लागले, परंतु एक जण माघारी आला. तू जो कोट घातला आहे त्याचं काय आहे? हा कोट फार छान वाटत आहे. हा कोट देखील तू मला दे. आता काय करू शकणार होते? अंगात घातलेला कोट देखील उतरवून त्याला देऊन टाकला. तो जो लुटारू होता तो म्हणाला, एक मिनिट थांब. त्याने जो जुना कोट घातलेला होता तो त्याने उतरवून काढून टाकला आणि जॉर्ज व्हाईटफील्ड यांनी काढलेला कोट त्याने अंगात घातला. तो त्याला फिट बसल्यावर त्याने विचारलं, कसा दिसतो आहे? छान दिसत आहे. आता हा जुना कोट मी काय करणार? असं बोलून त्याने तो जुना कोट त्यांच्या तोंडावरती फेकला व तो कोट आणि अर्पण घेऊन निघून गेला. थंडीच्या वातावरणात तो दुर्गंधी आलेला कोट घालून जॉर्ज व्हाईटफील्ड आपल्या घरी पोहोचले. देवा काय आहे? सेवेमध्ये कितीतरी सर्व गरजा आहेत, आर्थिकरित्या कितीतरी अडचणी आहेत,
देवा, कितीतरी आशेने मी गेलो आणि वचनाची घोषणा मी केली. आता अर्पण मिळाल्यानंतर सेवेतल्या गरजा आता पूर्ण होतील मोठ्या आशेने मी येत असताना ती समस्या आली. का आली अशी विपत्ती? का आली ही अडचण? जे अर्पण मिळालं तेही गेलं, जो कोट होता तो देखील गेला. परमेश्वरा, आता मी काय करणार आहे? तू माझ्या जीवनात ही अडचण अशी का येऊ दिलीस? देवा, त्यांनी माझी अशी लूट करावी असं तू का घडू दिलं? त्यांच्या हातात मला का पडू दिलंस देवा? असा विचार करून ते अतिशय दुःखाने व्याकुळ होत चालले होते. अशा प्रकारे मनात दुःखी होत असताना त्या लुटारूंनी दिलेला तो जो कोट होता तो उतरवून जेव्हा ते टांगू लागले, अचानक कोट खाली पडला. जसाच तो कोट खाली पडला, त्या कोटच्या मधून सोन्याचे काही दागिने तेथून बाहेर पडले. त्यांना आश्चर्य वाटलं. हे काय, सोन्याचे दागिने यातून बाहेर पडत आहेत? असं म्हणून कोट तपासून पाहिला तर कितीतरी सोन्याचे दागिने आत होते. त्या दिवशी त्या चोराने जॉर्ज व्हाईटफील्ड यांचा कोट तो घेऊन गेला, परंतु त्याच्या कोटमध्ये जे सोनं होतं ते तो विसरला. सोन्यांच्या दागिन्यांनी भरलेला तो कोट त्याने आणून जॉर्ज व्हाईटफील्ड यांना दिला. जे त्यांनी गमावलं ते अगदी थोडं होतं, परंतु जे त्यांना मिळालं ते भरपूर होतं. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वराने जॉर्ज व्हाईटफील्ड यांना हा पाठ का शिकवला माहीत आहे? तू गमावला आहे असं तुला वाटलं, परंतु तू माझ्या इच्छेप्रमाणे माझी सेवा करत आहेस यामुळे. तुला जे गमावलं आहे असं तुला वाटत आहे, परंतु त्या गमावण्यामध्ये देखील तुझा लाभ आहे. हे सत्य तू कधी विसरू नकोस. आज कुणी आहेत का वादळांमध्ये, संकटामध्ये मी सर्व गमावत आहे? या क्लेशांद्वारे, या कष्टांद्वारे, या संघर्षांद्वारे मी सर्व काही गमावत चाललो आहे असा विचार करून कोणी निराश होणारे आहेत का? तर मग पौलाप्रमाणे परमेश्वराकडे पहा. देवाच्या सानिध्यामध्ये येऊन देवाचा अनुभव घ्या. देवाचे अभिवचन प्राप्त करा आणि त्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या प्रती परमेश्वराकडे उत्तम संकल्प आहेत हे सत्य तुम्ही समजून घ्या व ते समजून तुम्ही हिम्मत धरा. व शेवटी आहे परमेश्वराची जबाबदारी. देवाच्या सेवकाप्रती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये असते हे सत्य तुम्ही कधी विसरू नका. पहा वचन 25 काय म्हटलं. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल. तुम्ही जर बारकाईने तो संपूर्ण अध्याय वाचाल तर ते सर्व जण सुरक्षित असे किनाऱ्याला जाऊन पोहोचले. ते सुरक्षित समुद्राच्या किनाऱ्याला जाऊन पोहोचले. त्यामुळेच पौल अनेकशे पत्र तो लिहू शकला. एक सत्य तुम्ही आपल्या जीवनामध्ये जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे तुमच्या जीवनात जे संघर्ष आहेत, जे कष्ट आहेत, त्यामध्ये परमेश्वराची योजना आहे. त्या परमेश्वराच्या योजनेशिवाय तुमच्या जीवनामध्ये काहीही घडत नाही. ते कोणत्या लोकांच्या बाबतीत सांगायचं तर जे लोक देवावरती प्रेम करणारे आहेत. पाहूया रोमकरास पत्र त्यातील अध्याय 8, 28 वचन. देवावरती प्रीती करणाऱ्यांसाठी म्हणजे तुम्हापैकी किती लोक परमेश्वरावर प्रेम करणारे आहेत? तर मग एक चांगली बातमी आहे. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीप्रमाणे सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक ठरतात. काय तुम्ही देवावरती प्रीती करणारे लोक आहात का? तर मग ऐका, तुमचं कल्याण व्हावं ह्यासाठीच सर्व गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये घडवून आणत आहे. तुमच्या परिश्रमांच्या पाठीमागे, तुमच्या मेहनतीच्या पाठीमागे, तुमच्या संघर्षांमागे परमेश्वराची योजना आहे. योसेपाशी वैर धरण्यात आलं, त्याचा द्वेष करण्यात आला, त्याला विकण्यात आलं, त्याला गुलाम बनवून मिसर देशामध्ये घेऊन जाण्यात आलं, त्याला मोहात पाडण्यात आलं, त्याला तुरुंगात टाकलं. या सर्व घटना जेव्हा घडल्या, ह्या सर्व परमेश्वराने केल्या का? नाही. काय परमेश्वराने स्वतः त्यांच्याकडून त्याला विकून टाकलं का? नाही. देवाने त्याला गुलाम म्हणून त्या घरात पाठवलं का? नाही. तर मग हे सर्व असं का घडलं? परमेश्वराने या सर्व गोष्टी घडू दिल्या कारण परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं होतं, तुझ्या संतानाला जो देश माहिती नाही तेथे उपरी बनून जाऊन 400 वर्षापर्यंत त्यांना तेथे दास्य करावं लागेल. त्यानंतर मी जे अभिवचन तुला दिलेलं आहे त्या देशामध्ये त्या लोकांना घेऊन जाईल. उत्पत्ती 15 अध्यायामध्ये तिथे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच
याकोबाला आपल्या कुटुंबासह मिसर देशामध्ये जावं लागलं. 400 वर्षापर्यंत अधिक त्याच्या संततीला तेथे राहावं लागलं. याचं कारण काय होतं की त्या पाठीमागे परमेश्वराची एक योजना होती. आज ज्या विपरीत परिस्थितीचा सामना करता त्या पाठीमागे, ज्या संघर्षांचा सामना तुम्ही करत आहात त्यामागे परमेश्वराच्या योजना आहेत. जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारे व्यक्ती आहात तर. का देवाने या गोष्टी तुमच्या जीवनात येऊ दिल्या सांगायचं तर ते तुमच्या भल्यासाठी. का परमेश्वर ते संकट तुमच्या जीवनात येऊ देत आहे सांगायचं तर तुमचं कल्याण व्हावं यासाठी. जे देवावरती प्रीती करणारे आहे म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे ज्यांना बोलावलं आहे त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टीत नाही सर्व गोष्टींमध्ये तुमचं कल्याण व्हावं यासाठी या सर्व गोष्टी घडत चालल्या आहेत. प्रियांनो, एका राजाकडे एक मंत्री असायचा. त्या राजाच्या जीवनामध्ये कोणतीही घटना घडली तर महाराज, हे आपल्या भल्यासाठीच झालं आहे असं तो बोलत असायचा. कोणतीही घटना असो, राजा ही आपल्या भल्यासाठीच आहे, टेन्शन घेऊ नका, अशा प्रकारे तो बोलायचा. हे काय आहे मंत्री, तू प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं भलं आमच्या भल्यासाठी म्हणतो, असं वाटतं तुला चांगलं वेड लागलेलं आहे, असं बोलून राजा हसत असायचा. एक दिवस तो राजा या मंत्र्याशी जेव्हा बोलत होता तेव्हा कोणत्या तरी गोष्टीविषयी जेव्हा मंत्रीशी बोलत होता, मंत्री म्हणाला, राजा तुम्ही टेन्शन घेत आहात परंतु हे तुमच्या भल्यासाठीच झालं आहे, तुम्ही माझं ऐका. तो असं बोलल्यावर राजाला राग आला. त्याने त्याला तुरुंगात टाकलं. असं तुरुंगात टाकण्याचं कारण काय माहीत आहे? एके दिवशी तो राजा जेव्हा शिकारीसाठी गेला होता तेव्हा राजाचा अंगठा तिथे तुटून गेला. जेव्हा त्याचा अंगठा तुटला, त्या मंत्र्याने पाहून त्या राजाला म्हटलं, राजा हेही तुमच्या भल्यासाठीच झालं आहे. काय? तुमचा अंगठा तुटून गेला आहे ना, कट झाला आहे ना? हो, तुमच्या भल्यासाठीच हे झालं आहे. तू काय वेडा आहेस का? राजाचा अंगठा तुटून खाली पडला आहे तर तू भलं झालं असं का बोलत आहेस? तू राजाच्या वाईटावर आहे असं मला वाटत आहे. माझा अंगठा खाली तुटून पडला तरी तू माझं भलं झालं असं बोलून माझी थट्टा करत आहेस. यावरून राजाने त्याला तुरुंगात टाकलं. काही काळाने राजाला जी झालेली जखम होती ती जखम आता बरी झाली. मग पुन्हा राजा शिकारीसाठी त्या जंगलामध्ये गेला. मग अशा प्रकारे जंगलामध्ये जाऊन शिकार करत असताना तो जरा वेगाने पुढे गेला. सैनिक पाठीमागे पडले तेव्हा त्यांची ताटातूट झाली. तेवढ्यातच जंगलामध्ये जे नरभक्षक लोक राहत होते त्या लोकांनी राजाला येऊन तिथे पकडलं व त्यांनी त्याला बांधलं आणि आपल्या सरदाराकडे घेऊन गेले. त्यांची प्रथा अशी होती की जर कोणी नवीन माणूस सापडला तर त्या व्यक्तीला आपल्या दैवतासमोर बलिदान करणं. यामुळे त्या सर्व लोकांनी मिळून ठरवलं की नवीन माणूस आपल्याला सापडला आहे, आपण त्याला आपल्या दैवतासाठी बळी देऊया. तेव्हा त्यांनी राजाला बळी देण्यासाठी तयारी केली. मग बळी देण्यासाठी जसाच त्यांनी सुराव वर केला, कोणातरी व्यक्तीची नजर केली. हे काय आहे? या व्यक्तीला तर केवळ 4च बोटं आहेत, 5वं बोट तर दिसत नाहीये. अरे थांबा, असं तो बोलला. बळी देणारा माणूस तेव्हा थांबला. काय झालं त्याने विचारलं. हा मनुष्य अशुद्ध माणूस आहे, हा माणूस पूर्ण नाहीये, हा माणूस योग्य नाही. प्रत्येकाला 10 बोटं असतात. हा जरा विचित्र दिसत आहे, याला केवळ 9च बोटं आहेत. हा माणूस जो परिपूर्ण नाही त्याला आपलं दैवत अजिबात स्वीकारणार नाही असं बोलून त्यांनी त्या राजाला तेव्हा सोडून दिलं. त्याचं ते बोट नव्हतं यामुळे त्या राजाची सुटका होऊ शकली. त्याची सुटका झाली तेव्हा त्याला लगेच मंत्र्याची आठवण आली. तो मंत्री मला अगोदरच सांगत होता, राजा तुमच्या जीवनात जे काही घडतं ते तुमच्या भल्यासाठीच असतं. माझं बोट तुटलं तेव्हाही मंत्री बोलला, हे तुमच्या भल्यासाठीच घडलं आहे. तेव्हा मी त्याच्याविषयी गैरसमज केला आणि मी त्याला तुरुंगात टाकलं. ही माझ्याकडून किती चूक झाली, असं म्हणत तो धावत तुरुंगाकडे गेला आणि जाऊन तो मंत्र्याला बोलू लागला, मंत्री मला क्षमा कर. जेव्हा माझं बोट तुटलं मला वेदना होत होत्या. तुला कदाचित आनंद वाटत आहे, आनंद वाटून तू भलं झालं असं म्हटल्याने मला राग आला आणि मी गैरसमज करून तुला तुरुंगामध्ये टाकून दिलं. तू मला समजून घे, तू मला क्षमा कर. तेव्हा मंत्री म्हणाला, नाही नाही महाराज, मला तुरुंगामध्ये टाकणं हे देखील माझ्या भल्यासाठीच आहे. आता असं का बोलत आहेस मंत्री? मी अन्यायाने तुला तुरुंगामध्ये टाकलं, तू मंत्री आहे याचाही विचार केला नाही. तुला तुरुंगात टाकलं, तुला कैदी बनवलं, हेही तुझ्या भल्यासाठी आहे बोलत आहे. बोट कट होणं माझ्या भल्यासाठी आहे समजलं, ते कळूनही आलं, परंतु तुला अन्यायाने मी तुरुंगात टाकलं होतं तरी माझं भलं झालं का बोलत आहे? हो राजा, माझ्यासाठी हे भलंच झालं राजा. पण काय भलं झालं? जेव्हाही तुम्ही जंगलात जाता तुम्ही सोबत मलाच घेऊन जात असता. हो, घेऊन जात असतो.
आता शिकारीसाठी गेले तेव्हा निश्चित तुम्ही मला सोबत नेलं असतं. हो, मी निश्चित सोबत नेलं असतं. ही काही नवीन गोष्ट नाही. त्यांनी जेव्हा तुम्हाला धरलं तेव्हा मलाही पकडलं असतं. ठीक आहे, पण मला सोडून दिलं तर तुला देखील सोडून दिलंच असतं ना. त्या बाबतीत ते चूक करणार नाहीत. हे तू काय बोलत आहेस मंत्री? तुमचं बोट नव्हतं म्हणून तुम्हाला सोडून दिलं. पण मला 10 बोटं आहेत असं म्हणून त्यांनी माझा बळी दिला असता. त्याने माझा जीव गेला असता. म्हणून राजा तुम्ही मला तुरुंगामध्ये टाकलं हे माझ्यासाठी अतिशय भलं झालं. प्रियांनो, कृपया समजून घ्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वरावरती प्रीती करणारे आहात, वचनाच्या अधीन राहणारे व्यक्ती आहात तर तुमच्या चहूबाजूने वादळ चाललेलं असेल, तुम्ही हेलकावे घेत असाल, तरी एक सत्य तुम्ही विसरू नका की त्या पाठीमागे देवाची योजना आहे. हे सत्य पौलाला माहिती होतं, यामुळे सर्व उपाशी होते, कोणीही अन्न खाल्लेलं नव्हतं. तेव्हा केवळ पौल उठून म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही बरेच दिवस अन्न खाल्लेलं नाहीये. तुमच्या डोळ्यांवरती झोप नाहीये, पोटात अन्न नाही. माझं ऐका, आपल्याला काहीही होणार नाही. असं बोलून त्याने त्या सर्वांना धैर्य दिलं आणि त्या सर्वांना अन्न खाऊ घालून तो बोलत आहे, आपण सर्व सुरक्षित किनाऱ्याला पोहोचणार आहोत. पण कशामुळे? देवाची उपस्थिती माझ्या बरोबर आहे. परमेश्वराचं अभिवचन माझ्याकडे आहे. परमेश्वराची योजना माझ्यासाठी आहे व हे जे काही घडत आहे त्यामध्ये देवाचं सानिध्य देखील आहे. हे सत्य मला समजलेलं आहे. यामुळे मी धैर्य धरत आहे व धैर्य धरण्यास सांगत आहे. प्रियांनो, आज देवाची उपस्थिती तुमच्या सोबत असेल तर, जर आज देवाचं अभिवचन तुमच्याकडे असेल तर, आज परमेश्वराची योजना तुमच्याकडे असेल तर, जर आज तुमच्या चहूबाजूला जे घडत आहे ते विपरीत वातावरण असेल किंवा कार्य असेल, त्या सर्वांपाठीमागे परमेश्वराची योजना आहे, हे सत्य जर तुम्ही जाणून घ्याल तर कोणत्याही वादळ वाऱ्यांना घाबरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. कारण ज्या किनाऱ्याला तुम्हाला पोहोचवायचं आहे, माझा परमेश्वर निश्चित तुम्हाला पोहोचवेल. जर विश्वास ठेवणारे कोणी आहेत तर माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार का? प्रियांनो, चला आपण प्रार्थना करू. प्रत्येकजण प्रार्थनेत सहभागी व्हा. पवित्र परमेश्वर देव बापा, अगदी सरळ व स्पष्टपणे प्रत्येकाचं हृदय जाणून त्यांच्याशी बोलणारा तू महान देव आहेस. तुझे आम्ही आभार मानतो. वादळ आणि वाऱ्यामध्ये अडकलेले ते जहाज, भयंकर अशा तुफानामध्ये फसलेले ते लोक, आता आम्ही जिवंत राहू अशी आशा गमावलेली होती, अशा त्या लोकांमध्ये तुझी सेवा करणारा, तुझ्यावर प्रेम करणारा पौल जेव्हा होता, तू त्याला दर्शन दिलंस. तू त्याला तुझी योजना कळवलीस. तुझा उद्देश काय आहे त्याला तू दाखवून दिलंस. तू त्याला अभिवचन देऊन त्याला तू हिम्मत दिलीस. निराश आणि व्याकुळ मनामधून तू त्याला बाहेर काढलंस. कदाचित आम्ही मरून जाऊ हा विचार त्याच्यापासून तू दूर केलास व तू तुझी इच्छा पूर्ण केलीस. त्यांना किनाऱ्याला पोहोचवलंस. राजांच्या समोर तुझी साक्ष देण्यासाठी तू त्याला उभं केलंस. देवा, तू अद्भुत असा परमेश्वर आहे. तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी कल्याणकारकच ठरतात. देवा, हे वचन तू पूर्ण केलंस. देवा, हे सत्य आणि ही वास्तविकता समजून घेणाऱ्या आमच्या प्रत्येक भाऊ आणि बहिणींना पिता, सर्व निराशेमधून, चिंतेमधून, सर्व प्रकारच्या व्याकुळपणामधून देवा आजच बाहेर काढून तुझे साक्षीदार बनून जगण्याचं सौभाग्य त्यांना दे व धैर्याने जीवन जगण्याचं सहाय्य तू कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन.